शिवसेना उभाटा गटाचे नेते विनोद घोसालकर जी आमच्यासोबत आहे। सर, तुम्ही अजूनही दररोज लोकांमध्ये जात आहेत, काय माहोल काय आहे? लोकसभेची निवडणुकीची तयारी सुरू आहे आणि आपल्याला माहीत असेलच की आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख यांनी मला कल्पना दिली होती की कदाचित काँग्रेसने जर उमेदवारी त्यांच्याकडे सक्षम असा उमेदवार नाही तर तुला लढावं लागेल। त्या दृष्टिकोनातून मी लोकांना भेटणं वगैरे पक्षाच्या माध्यमातून माझं काम सुरू होतं। गुढीपाडव्याच्या दिवशी उत्तर मुंबई ही काँग्रेसकडे गेलेली आहे आणि आदरणीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मला विनंती केली की आपण काँग्रेस चिन्हावर लढावं। Come, 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 my love, please don't say no, baby. Come, 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 my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। और तर त्याच्याबद्दल माझी मनाची तयारी नाही काँग्रेसच्या चिन्हावर लढायचं आणि म्हणून आम्ही तशी काँग्रेसला विनंती केलेली आहे की जे काही जनतेमध्ये जे काही प्रतिक्रिया येत आहेत त्या प्रतिक्रिया घोसाळकर उमेदवार हवा अशा प्रकारच्या आहेत। मला सर्व समाजाच्या लोकांचा पाठिंबा मिळतो आहे आणि ह्यावेळची निवडणूक केवळ शिवसेना लढत नाही, इंडिया आघाडी लढते। त्याच्यामध्ये आम्हाला काँग्रेसची मदत होणार आहे। काँग्रेसचे पदाधिकारी माझ्या नावासाठी आग्रही आहेत, राष्ट्रवादीचे पदाधिकारी माझ्या नावाचे आग्रही आहेत, समाजवादीची जी मंडळी आहे अजू अजमी साहेबांची जी पक्ष आहे त्यांनीसुद्धा सगळ्या उत्तर मुंबईमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं उद्धव साहेब गटाच्या उमेदवारालाच मदत करा आणि तिकडून मला फिडिंग येत आहे की तुम्हीच उभे राहा। अशा प्रकारचं जर इंडिया आघाडीची एक जागा लोकसभेची वाढवायची असेल तर उत्तर मुंबईमध्ये आम्ही लढायला तयार आहोत। अशा प्रकारचं आम्ही काँग्रेसलाही आम्ही सांगितलेलं आहे आणि पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनाही सांगितलेलं आहे। 1-2 दिवसात निर्णय अपेक्षित आहे। पण काँग्रेसच्या चिन्हावर नुकसान काय आहे आणि मसालवर फायदा काय होणार आहे? कसं आहे की मनाची तयारी अजून होत नाही। मी एक शिवसेना प्रमुखांचा कर्मठ शिवसैनिक आहे। आता जे दिलं ते शिवसेनेच्या चिन्हावरती दिलं गेलं, माननीय मातोश्रीच्या आशीर्वादाने मिळालं आहे। केवळ एक लोकसभेची उमेदवारी मिळते आणि ते म्हणून आपण आपल्या पक्षाचा त्याग करायचा आणि तिकडे जायचं आणि बाकी पण प्रश्न अनेक आहेत की ज्यावेळेला निवडणुकीच्या मैदानात आपण उतरू त्यावेळेला काँग्रेसचं नेटवर्क किती इथे आहे की बाबा शिवसेनेची ताकद घेऊन आम्ही त्यांच्या चिन्हावर लढावं, त्यापेक्षा आम्ही आमच्या चिन्हावर लढलो तर काँग्रेसने कुठल्याही प्रकारचं प्रेस्टिज इश्यू न करता जे त्यांचं इंडिया आघाडीचं जे सूत्र होतं की निवडून येणारा उमेदवार ह्याला आपण उमेदवारी द्यायची, त्या पद्धतीनं काँग्रेसनं मोठेपण दाखवा। आज मी त्यांना सुद्धा विनंती करतो आहे की जर पुन्हा एकदा आपल्याला इंडिया आघाडीला जर एक MP वाढवायचा असेल तर आज तर मला ज्या काही माझ्याकडे सर्वे आहेत किंवा ज्या पद्धतीनं मला फीडबॅक तर मी जवळजवळ विजयाच्याकडे मी चाललेलो आहे। थोडा प्रयत्न केला तर नक्की माझा विजय होईल। गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं आहे की सांसद ताब्यात घ्या पण मित्र पक्षांचाही मान राखा। तो त्यांचा प्रश्न आहे, शिंदे गटाचा प्रश्न आहे, तेव्हा मी काय बोलू शकत नाही। भाजपवरती यांनी टीका केली बरोबर आहे, कारण ते शिवसेना शिंदे गट गजाभाऊ आमचे नेते होते। गजाभाऊंसाठी आम्ही खूप काम केलेलं आहे पण गजाभाऊ आम्हाला सोडून गेलेत। आता ते ज्येष्ठ आहेत त्यामुळे गजाभाऊंसारख्या ज्येष्ठ ज्यांच्या हाताखाली मी काम केलं त्यांच्यावर कॉमेंट्स करणं बरोबर नाही आहे, तो त्यांना विचारावं।
पण काँग्रेसची कार्यकर्त्यांचं पण काय म्हणणं आहे, तुम्ही त्यांच्यासोबत गेले होते, अनेकदा तुम्ही अनेक पक्षाचे कार्यकर्त्यांना तुम्ही भेटले होते, त्यांची काय म्हणणं आहे, कोण उमेदवार असेल इथे, कोणाला दिला पाहिजे उमेदवारी? प्रश्न असा आहे की पहिल्यांदाच उत्तर मुंबई ही आम्ही काँग्रेसला दिलेलीच होती, परंतु काँग्रेसकडूनच प्रस्ताव गेला की उत्तर मुंबईमध्ये विनोद घोसाळकरला उमेदवार ते निवडून येऊ शकतात. ही शिवसेनेची मागणी नाही, काँग्रेसची मागणी आहे. प्रश्न एवढाच आहे की मला आज काँग्रेसचा एबी फॉर्म तयार आहे, प्रश्न तो नाही आहे. मला उमेदवारी आजही मिळते ना, पण मला त्या काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यासाठी काही माझे प्रश्न आहेत आणि म्हणून मी विनम्रपणे ती नाकारली. आणि मग जर त्यांनी मागणी केल्यानंतर तर पण त्या बदल्यात त्यांना एक्सचेंज कुठला तरी पाहिजे. आता मुंबईमध्ये आमच्या पक्षाची पण अडचण आहे. आमचे ऑलरेडी मूळतः आमचे 3 जागा हे वर्षानुवर्ष निवडून येत आहेत. काही जागांवरती आम्ही काही वेळेला निवडूनही आलेलो आहेत. मुंबई उत्तर मुंबई अशी जागा आहे त्यांनी आम्ही कधी प्रयत्नच केले नाहीत. उत्तर मुंबई कोरी पाटी आहे आणि म्हणून ह्या कोरी पाटी करताना पक्षाला सुद्धा विचार करावा लागतो, नेतृत्वाला विचार करावा लागतो. पण आजही आहे, आजही आमच्या पक्षाच्या मनामध्ये, आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मला मैदानात उतरावं अशा प्रकारची लोकांची भावना आहे आणि मी निवडून येऊ शकतो. पण सर, समोर पियुष गोयलसारखा मोठा नेते आहेत, दिल्लीचे मोठे नेते मानले जातात. असं आहे की समोर कोण आहे ह्यापेक्षा माझी कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये बाजू भक्कम आहे, त्यांच्याबद्दल मला विचार करायची गरज नाही. माझ्याकडे ऑलरेडी काँग्रेसची मतं आहेत, ऑलरेडी माझ्याकडे समाजवादीची मतं आहेत, राष्ट्रवादीची मतं आहेत, शिवसेनेची मतं आहेत. या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये मराठी चांगल्या पद्धतीचा टक्का असलेला हा मतदारसंघ आहे. त्यामुळे ते पियुष गोयल काय करतो त्यापेक्षा मी लोकांपर्यंत पोचलेला आहे. आज कुठला असा विधानसभा क्षेत्र नाही की विनोद घोसाळकरचा तिथे संबंध नाही आहे. अनेक विकासाची कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून मी केलेले आहे. अनुभव दांडगा आहे. नगरपालिकेत मी नगरसेवक होतो, आमदार म्हणून मी काम केलं आहे, म्हाडाचा चेअरमन म्हणून काम केलं आहे. इथल्या उत्तर मुंबईतल्या प्रश्नांची जाण आहे. आज जे उत्तर मुंबईमध्ये गेल्या 25 वर्षात जे काही विकास झाला तर त्याच्यामध्ये शिवसेनेचा मोठा त्याच्यामध्ये भाग आहे, सहभाग आहे. भले आम्ही BJP-जवळ होतो पण शिवसेनेचा मोठा सहभाग आहे. मग मोठमोठ्या पाण्याच्या लाईन आणणं असेल, टनेल आणणं असेल किंवा मुंबई शहरातल्या SRAचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, दहिसर नदीचा प्रश्न असेल, पोयसर नदीचा प्रश्न असेल, भगवती हॉस्पिटलचा प्रश्न असेल, शताब्दीचा प्रश्न असेल, हे सगळे आम्ही लावून धरलेले प्रश्न आहेत. त्यामुळे मला माझ्यावरती विश्वास आहे. पियुष गोयल जरी आसमानातून आला असला तरी मला त्याची भीती अजिबात वाटत नाही. धन्यवाद सर तुमच्या. कॅमेरामॅन मोहन दुबेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.